नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. आज सकाळी बातमी आली अजितदादांच्या निधनाची आणि निशब्द झालो. खरं तर माणूस जेव्हा आपल्यातून जातो तेव्हा कळतं की तो आपल्या हृदयात कोणत्या कोपऱ्यात होता. दादा, तुम्ही आम्हाला आजपर्यंत आपल्या रांगड्या स्वभावामुळे आपलंसं केलं. तुमच्या मिश्किल स्वभावावर आम्ही खुदकन हसायचो. पण दादा, तुम्ही न कळत डोळे ओले केलेस. नियतीचा क्रूर खेळ कोणालाच नाही कळला. असो, अजून एक महान नेता आपल्यात आज नाहीये हे दुःख पचवायला खूप त्रास होईल. उमद्या नेतृत्वाने अकाली जाण्याचा महाराष्ट्राला शाप आहे का हे कळत नाही. आधी प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर पाटील, राजीव सातव आणि आता अजितदादा. या एक्झिट जितक्या धक्कादायक आणि दुःखद आहेत तितकीच महाराष्ट्राची हानी भरून न काढणार आहेत. लोकांमध्ये जाणं, लोकांमध्ये सहज मिसळणं, त्या ठिकाणच्या नागरिकांचे प्रश्न सोडवणं, त्यांच्याशी संवाद साधणं, असे नेते फार दुर्मिळ असतात. दादांचं जाणं हे प्रत्येकासाठी खूप वैयक्तिक हानी आहे. पण कपटी, सुडाची भावना नसणं, जे मनात आहे तेच ओठावर, प्रशासनाची जाण, त्यावर पकड, रोखठोक असं हे निर्मळ दिलखुलास व्यक्तिमत्व आपण गमावलंय. दादांच्या समर्थकांसोबत कडव्या विरोधकांनाही तितकंच दुःख होतंय. ही दादांच्या व्यक्तिमत्वाची कमाई आहे. आज महाराष्ट्राच्या हृदयाला एक असह्य जखम झाली. एक ठाम, निर्भीड, निर्णयक्षम आणि विकासभिमुख नेतृत्व अचानक आपल्यातून हिरावले गेले. अजितदादा पवार यांची कार्यशैली, निर्णय क्षमता आणि विकासासाठीची तळमळ मनाला खोलवर भावून गेले. तुमचे मिश्किल हास्य, थेट आणि बिनधास्त बोलणे, वेळेची काटेकोर शिस्त आणि सर्वात महत्वाचे कामावरचा अट्टहास, हे सगळे आज डोळ्यांसमोर उभे राहते. दादा नेहमीच म्हणायचे, काम बोलतं, बाकी सगळं गप्प. आणि खरंच तुमच्या कामाने महाराष्ट्राला दाखवून दिलं. पण दादा, हे कसं झालं? बारामतीच्या मातीत जिथे तुम्ही स्वप्न पेरली आणि विकास उभा केला, ज्या बारामतीवर नितांत प्रेम केलं, त्याच बारामतीत हा अपघात व्हावा आणि दादांचा अंत बारामतीतच व्हावा, हा दुर्दैवी योगायोग. विमानाच्या भयानक अपघातात तुमची साथ तुटली, पण तुमची आठवण आणि प्रेरणा कधीही तुटणार नाही. तुम्ही गेलात, पण तुमची पोकळी ती कधीही भरून निघणार नाही. कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, जनतेच्या मनात शोक आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासातला काळजीमुक्त हसरा चेहरा आता फक्त आठवणीत उरलाय. दादा, तुम्ही गेलात, पण तुम्ही कायम आमच्या हृदयात, आमच्या कृतीत आणि महाराष्ट्राच्या प्रगतीत जिवंत राहाल. दादा, तुमच्या कार्याला मनापासून अभिवादन. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात तुमचा ठसा कायम राहील. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.